देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या आपल्या वीर जवानांच्या सन्मानार्थ सावली फाउंडेशनच्या वतीने भव्य आर्मी सेवक सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात देशहितासाठी आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडणाऱ्या आर्मी सेवकाचे शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून सैनिकांचा त्याग, शौर्य आणि निस्वार्थ सेवेचा गौरव करत त्यांना मानवंदना दिली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केडीसी महापौर हर्षाली चौधरी आणि विशेष उपस्थिती म्हणून आमदार सुलभाताई गायकवाड यांनी हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. यावेळी महार रेजिमेंटलचे सुभेदार महेंद्र गोवर्धन गवई साहेब आणि त्यांची टीम उपस्थित होती. कार्यक्रमात देशभक्तीपर गीत, प्रेरणादायी मनोगते आणि सैनिकांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. उपस्थित नागरिकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात आपल्या वीर जवानांना सलाम केला. सावली फाउंडेशनचे अध्यक्ष जयवंत रघुनाथ जाधव, तसेच दीपक जाधव, सतीश वर्मा, धनंजय कुमुदकर, विक्की भोईर, प्रवीण जगताप, प्रशांत चव्हाण, रमाकांत चव्हाण, जान्हवी जाधव, माधवीताई, पल्लवीताई, समर्थ गुरव, जयश्री परदेशी, पल्लवी यादव, दिवेश खरात, दिव्यांश खरात, जितू गुप्ता, विक्रांत जगन्नाथ शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दानशूर म्हणून गणेश संजय शिर्के यांचे विशेष आभार मानण्यात आले. सावली फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की देश सुरक्षित आहे कारण आपल्या जवानांचे बलिदान आणि जागरूकता आहे. त्यांच्या सन्मानासाठी असे कार्यक्रम आयोजित करणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे. या सत्कार समारंभामुळे उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना अधिकच दृढ झाली आणि सैनिकांप्रती आदरभाव व्यक्त करण्यात आला. सावली फाउंडेशन आमचा असा प्रोग्राम आहे. आमची संस्था आहे, शोषित पीडित आणि गरीब व्यक्तींसाठी काम करते. जवळजवळ कल्याणमध्ये, महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आम्ही 100 प्रोग्राम केलेले आहेत. गेल्या 3 वर्षामध्ये आमची संघटना घरोघरी पोहोचलेली आहे. आम्ही आंधळे लोकांसाठी काम केलेले आहे, एज्युकेशनसाठी, आरोग्यासाठी अशी अनेक शिबिरे घेतलेली आहे. रक्तदान शिबिर असो किंवा आदिवासी पाड्यामध्ये जाऊन कुठले शिबिर असतो, त्यांना सामाजिक प्रबोधन असो, आपल्या महापुरुषांची सुद्धा ही आमच्या सावली फाउंडेशनच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे आणि आपल्या प्रत्येक कार्यकर्ता हा वेळ देऊन ह्या संस्थेसाठी काम करत असतो. त्याबद्दल त्यांचे सुद्धा माझ्याकडून एक हार्दिक स्वागत आणि आपण सर्व आलात त्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत. तर आमचे सावली फाउंडेशनचे अनेक उद्दिष्ट आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा उद्दिष्ट आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही शाळेसाठी भरपूर काम केलेले आहे. जसे काही शाळा आहे तिथल्या गरीब विद्यार्थ्यांना शिकायचं आहे पण आपली परिस्थिती असल्यामुळे त्यांना शिकता येत नाही, तर त्यांना आम्ही फायनान्शियल सुद्धा केलेले आहे. त्यांना वह्या पुस्तकाचे बॅग वगैरे लागतील ते सर्व आपण आपल्या फाउंडेशनतर्फे आम्ही केलेलं आहे. आज महत्व मी बोलण्यासाठी एवढं लागलं कारण की तुमचं आमच्यापेक्षा पद खूप मोठं आहे. तुम्ही देश सेवा करताय आणि तुम्ही आहात म्हणून आज आम्ही कुठे आहोत. देश सेवा तुम्ही कोणी आहे फक्त आम्ही बोलू शकतो. तर माझ्या अंगाला टाकता येतं तुमच्याबद्दल बोलणं एवढी मी नाही आहे. तुम्ही देश सेवा करता मग आम्ही आज ह्या पूर्ण देशासाठी तुम्ही जे करता त्याचं बलिदान कोणी शब्दातही करू शकत नाही. आणि तुम्ही देश सेवा करता म्हणून आम्ही आहोत, आम्ही जगतो आहे. आज जे सर्व काही आम्हाला भेटतंय, सुख सुविधा किंवा काही असेल त्या गोष्टी फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहोत. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत एवढंच मी सांगते. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती कल्याण.